हरि ओम. करोना न करोति. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित आध्यात्मिक लेख क्रमांक 33. न करोति. मार्च 2020मध्ये संपूर्ण जगभर जो करोना रोग फैलावला आणि अजूनही फैलावत आहे, त्या रोगाने अनेक प्राण हरण केले. ही निश्चितच फार दुर्दैवी आणि वाईट गोष्ट आहे. अत्याधुनिक विज्ञानाने समृद्ध आणि प्रगत असलेला मानव हे सर्व हताशपणे उघड्या डोळ्यांनी पाहत राहणे ह्याशिवाय काहीही करू शकत नाही. यावर लस मिळेपर्यंत हे असेच सुरू राहणार आहे. ह्या रोगाने मानवाला अनेक गोष्टी शिकवल्या. उदाहरणार्थ, 1. घरकाम करायला कोणी नाही असे लक्षात आल्यावर प्रत्येक घरी सर्व कुटुंबाने स्वावलंबनाने कामे वाटून घेतली. 2. समाजामध्ये सहकार्याची भावना रुजली. 3. दुकानांमधून जे मिळत आहे त्याप्रमाणे सर्वांनी गरजा सांभाळून घेतल्या. 4. राजकीय पक्षांमध्ये सामंजस्यतेचे वातावरण तयार झाले. 5. अनेक जीवांच्या अत्यावश्यक गरजांसाठी धनिक मदतीसाठी पुढे आले. 6. सतत वळवळ करणारा मानव घरी प्रशांत, मौन, स्थिर बसायला शिकला. 7. बाहेर भटकायची, हॉटेलमध्ये खायची चटक लागलेला मानव घरी अन्न तयार करून खाऊ लागला. 8. लग्नादी धार्मिक कार्यक्रम घरच्या घरी होऊ लागले. 9. सर्वोच्च शक्तीपुढे मानव काहीही करू शकत नाही हे सिद्ध झाले. 10. शक्यतो सर्व कामे घरी राहून ऑनलाईन करता यावीत ही काळाची गरज लक्षात आली. नियतीकडून न करोति हे तत्त्व असे अंमलात झाले. लेख क्रमांक 34. न करोति. बाळा, आता मी तुला मृत्यूचा अर्थ सांगणार आहे. मी तुला जन्माला घातले, काही काळ तुला दिला, तो 2 हेतूने. 1. मी तुला जे, जसे, जितके, जेथे, जेव्हा, जेवढे दिले आहे त्याचा स्वीकार करून जीवन जगून तू तुझे गतसंचित संपवावे, मुक्त सायुज्यमुक्त व्हावे. 2. मी येथे जी सृष्टीलीला करत आहे त्याला साक्षी राहून त्याचे माझ्यासाठी अवलोकन करावे. परंतु दुर्दैवाने मी दिलेल्याचा तू अव्हेर केलास. तुला पाहिजे त्याप्रमाणे वस्तुजगत मिळवलेस. तुला पाहिजे तसे आयुष्य जगलास. त्यामुळे तुझे गतसंचित संपले नाही, त्यामध्ये आणखी भर झाली आणि माझ्या अंशाचे येथील वास्तव्य वाढले. ही आत्मप्रतारणा आहे. मी करत असलेली सृष्टीलीला साक्षीत्वाने अवलोकन करण्याऐवजी तू साक्षीभाव सोडून दिलास आणि स्वतःच त्या लीलेमध्ये सहभागी झालास. प्रेक्षकाने रंगमंचावर जाऊन नाटकात सहभागी व्हायचे नसते. हे भान तू सोडलेस. ही आत्मप्रतारणा आहे. मृत्यूचा अर्थ इतकाच आहे की मी दिलेला काळ तू नको तसा वाया घालवलास आणि म्हणून पुन्हा देह धारण करून गतसंचित संपविणे म्हणजे मृत्यू. आता तरी साक्षीत्वाने प्रशांतपणे मौन राहून जीवन जग. त्यासाठी उपाय आहे न करोति. हरि ओम.